दर्शको नमस्कार. जनता राज न्यूज चॅनलच्या या जनता दरबार या कार्यक्रमामध्ये मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला, ज्यांची कारकीर्द खूपच प्रसिद्ध अशी राहिलेली आहे. एक तळागाळातला नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे माजी मंत्री, भारतीय जनता पार्टीचे ज्याला आपण म्हणतो अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष माननीय दिलीप भाऊ कांबळे सरांना आज आपण भेटणार आहोत. तर आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण पाहतोय तुम्ही ॲक्च्युली नागपूरलाच आलेला होतात आणि जाता जाता सोलापूर लोकसभा या ठिकाणी लोकसभेत येऊन तुम्ही निरीक्षण करणार आहात असं एकंदरीत तुम्ही बोलता बोलता सांगितलात. ॲक्च्युली तुम्ही सगळ्या लोकसभेमध्ये जाऊन निरीक्षण करत आहात, तर ही जबाबदारी तुमच्यावरती कशी देण्यात आली याबद्दल काय सांगाल सुरुवातीला? भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय स्तरावरून आणि राज्य स्तरावरून आम्हाला एक कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे की राज्यातल्या 15,000 ज्या वस्त्या आहेत, शहरी भागात त्याला झोपडपट्टी म्हटलं जातं आणि ग्रामीण भागात वस्ती, अशा 15,000 वस्त्या आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आणि या 15,000 वस्त्याला स्थानिक खासदार असतील, स्थानिक आमदार असतील आणि त्याच्याबरोबर अनुसूचित जाती मोर्चाचे स्थानिक कार्यकर्ते हे भेटी देतील. केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या या काळातल्या गोरगरीब, मागासवर्गीय, दलित, शोषित, पीडित, शेतकरी, शेतमजूर, शहरातले झोपडपट्टीवासी यांच्यासाठी घेतलेले निर्णय, त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना म्हणजे जनधन पासून ते अगदी आयुष्यमान भारत योजनेपर्यंतच्या या सगळ्या योजना, अगदी प्रधानमंत्री आवास योजनेपर्यंत, प्रधानमंत्री आवास योजनेपर्यंतच्या योजना, मग त्या संदर्भातला त्यांना किती लाभ मिळाला त्या वस्तीत, त्यांना ही योजना माहिती आहे का, त्यांच्यापर्यंत पोहोचली का, मग त्याचा कुणी लाभार्थी आहे का, आणि लाभार्थी नसेल तर ह्या योजनाची माहिती त्यांना सांगणं, आणि शक्य असेल तर त्याच ठिकाणी एखाद्याचा फॉर्म भरून घेणं, त्याला त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मग ही सुरुवात आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात मोठा जो घटक आहे आज विद्यार्थी, आपल्या देशामध्ये विद्यार्थी हा पुढचा भविष्य आहे. मग त्यातले त्यात आम्ही असं म्हणतोय की आज 51% मतं ही भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजेत. मग ही 51% मतं येणार कुठनं? मग येणार कुठून तर ते मागासवर्गीयातल्या महिला असतील, पुरुष असतील आणि वसतिगृहामध्ये राहणारे आमचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांचं वय 18 ते 21 आहे किंवा 18च्या पुढचे आहेत, जे आता 9 मतदार आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या संदर्भात घेतलेले निर्णय, राज्य सरकारने घेतलेले निर्णय आणि एकूणच या देशातल्या गोरगरीब मागासवर्गीय समाजासाठी म्हणून घेतलेले निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्याशी चर्चा करणे, आम्ही त्यांची संवाद करणार आहे. वादविवाद करायला आम्ही जात नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रचार बी करायला जात नाही. आमची भूमिका काय आहे की गेल्या 10 वर्षात देशातल्या 2014च्या अगोदरचा देश आणि 2014च्या नंतरचा देश, 2014तल्या योजनांचं अंमलबजावणी आणि 2014 नंतरच्या मागासवर्गीयांच्या योजनांची अंमलबजावणी, यातला जो काय झालेला आहे किंवा त्यांच्याशी आम्ही संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. खरं तर हे सगळं करत असताना तुमच्याकडे अनेक लोकसभामध्ये तुम्ही जाऊन आलेला आहात, त्याबद्दल काय सांगाल? कोणकोणत्या लोकसभेमध्ये तुम्ही? मी नंदुरबारला जाऊन आलो, मी धुळे लोकसभेत जाऊन आलो, नाशिकला जाऊन आलो, त्याच्यानंतर येताना आम्ही शिर्डी लोकसभा केली, नगर दक्षिण, आणि हे करत असताना मग मावळ लोकसभा आहे, शिरूर लोकसभा आहे, त्याच्यानंतर पुणे लोकसभा केली आम्ही, आणि नंतर मग सातारा असेल, साताऱ्यातली लोकसभेच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्याच्यानंतरचा कोल्हापुरात दौरा केला आम्ही, कोल्हापूरातल्या कार्यकर्त्यांशी बोललो, काही नागरिकांशी चर्चा केली, त्याच्यानंतर इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ, सांगली, आणि नंतर मग काल आम्ही माढा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक अकलूजला घेतली, 3 तालुक्याची, फलटण, सांगोला आणि माळशिरस. आता उरलेले 2 तालुके आहेत म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातले, करमाळा आणि प्रॉपर माढा, तर त्याचं पुढच्या 1-2 दिवसात आम्ही ती बैठकी करणार आहोत. त्याही ठिकाणी आढावा बैठक करणार आहोत आणि त्या लोकांनाही जी रचना आता लागलेली आहे की वस्तीपर्यंत जाणं आणि वसतिगृहाला भेट देणं, आम्ही
प्रत्येक आमचे 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, खासदार आहेत, हे त्या ठिकाणी एका वसतिगृहाला भेट देतील आणि एका वस्तीला भेट देतील. अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे. तिथे भेट दिल्यानंतर कोणत्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी नागरिकांशी चर्चा करणं आणि चर्चा म्हणजे ही चर्चा नेमकी कशी असेल, कोणत्या विषयाला धरून असेल? गेल्या 10 वर्षातल्या आमच्या योजना, बर, जागतिक स्तरावरचं भारताचं जे नेतृत्व उदयाला आलेलं आहे मोदी साहेबांच्या रूपाने, आज जागतिक स्तराचे नेते झाले. जगातल्या सगळ्यात जागतिक नेत्यांमध्ये 1 नंबरचं नेतृत्व हे मोदी साहेबांचं आहे. अनेक देशातल्या मान्यवरांनी त्यांना प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक देशातले सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदी साहेबांना त्या देशांच्या नेतृत्वाने दिले. नागरी पुरस्कार असतील किंवा अन्य पुरस्कार, जे सर्वोच्च पुरस्कार दिले गेलेत. याचं कारण काय, एका दिवसात नाही झालं नाही. 140 कोटीचा देश, 140 कोटीच्या देशातल्या या सगळ्या नागरिकांची जी स्वप्न आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत, काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत, या सगळ्या लोकांच्या जी आकांक्षा आहे, जी भावना आहे, मग अनेकांचे प्रश्न वेगळे आहेत, अनेक राज्यातले प्रश्न वेगळे आहेत, हे सगळे डोळ्यासमोर ठेवून या सगळ्यांना एकत्र बरोबर घेऊन जाण्याचं जे कौशल्य मोदी साहेबांनी दाखवलं ते वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे मग शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सगळ्या वर्गासाठी त्यांनी जे काम केलं ते फक्त त्यांच्याशी कितपत योजना पोहोचलेल्या आहेत या संदर्भात तुम्ही अनेक लोकसभांमध्ये भेटी दिलेल्या आहात. माढा लोकसभा आहे, त्यानंतर आपलं सोलापूर आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये केंद्र सरकारच्या योजना कितपत पोहोचलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की शेतकऱ्यांना जे डायरेक्ट 6,000 रुपये केंद्र सरकारचे जे येत आहेत ते नागरिकांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जातात, त्यामुळे तिथं काहीच डिस्टर्बन्स नाही आहे. दुसरी गोष्ट, प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे सुद्धा आता बँक अकाउंटमध्ये जात आहेत, त्यामुळे तिथेही काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आठवत असेल एक वेळा काँग्रेसचे फार मोठे नेते म्हणजे त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंगनेच तो उल्लेख केला होता. मनमोहन सिंग आणि राजीव गांधी उल्लेख केला होता की आपण रुपया मंजूर करतो. रुपया जेव्हा 1 रुपया मी पाठवतो तेव्हा खाली 15च पैसे मिळतात, 85 पैसे कुठे जातात कळत नाही. पण आज ती परिस्थिती नाहीये. आज या देशातल्या कोट्यावधी नागरिकांचे बँकेत अकाउंट उघडले मोदी साहेबांनी. सुरुवातीला हीच मंडळी होती की जनधन अकाउंट काय उघडताय, लोकांकडे पैसा नाही, बँकेत अकाउंट उघडून काय करणार. मोदी साहेब म्हणले 0 बॅलन्सवर अकाउंट उघडा. मग अकाउंट 0 बॅलन्सवर उघडल्यानंतर त्याला जे जे गरज आहे, जो लाभार्थी आहे त्याचं बँकेत अकाउंट आहे, डायरेक्ट त्याच्याकडे पैसे आहेत. म्हणजे अगदी गॅसची सबसिडी असेल किंवा एखाद्या महिला भगिनीला श्रावणबाळ योजनेतून किंवा अन्य योजनेतून शासनाची पेन्शन मिळत असेल, भले ती कमी असेल, 1,000, 1,500, 2,000 जे असेल ती 100% आज तिथं मिळते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी मध्ये एका ठिकाणी माझ्या मित्राच्या ऑफिसला बसलो होतो, आम्ही धुळ्यामध्ये, त्याचं जनसंपर्क कार्यालय होतो. आम्ही बसलो होतो, एक आजी आल्या. अरे ते म्हटले ते मोदी साहेबांचे पैसे अजून नाही आले, जरा बघ जरा बँकेत, ते बँकवाल्याला फोन कर. ही हिंमत लोकांमध्ये आली की मोदी साहेब मला पाठवणारे पैसे डायरेक्ट माझ्या अकाउंटला येणारच आहेत. ही खात्री लोकांनी, विश्वास आहे, गॅरंटी मोदी साहेबांची गॅरंटी लोकांना. तीच योजना आपण पुढे घेऊन म्हणजे हे नाही तर पूर्वी काय लोकांना वाटायचं काय बँकेत जायचे, चक्रा मारायचे. म्हणजे मी डोळ्याने पाहिलेले, पूर्वी कार्यकर्ता म्हणून काम करताना मी डोळ्याने पाहिलेले लोक बँकेच्या दारात बसून दिवसभर बसायचे, पण पेन्शन आलेली नसायची. आज 1 तारखेला पेन्शन मिळते तुम्हाला. तुम्ही मोठमोठ्या चळवळीमध्ये सुद्धा काम केलेलं आहात. अगदी विद्यार्थी दशेपासून तुम्ही भाजपशी विचारधारेशी जोडले गेलेले आहात. एक राजकारणी म्हणून काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने आणलेल्या योजना आणि भाजप पक्षाच्या वतीने आणलेल्या योजना, या दोघांमध्ये जर आपण विचार केला किंवा फरक करायचा झाला तर काय फरक आहे दोन्हीमध्ये? पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये घोषणा खूप व्हायच्या, पण त्याची खाली अंमलबजावणी होत नव्हती. एक उदाहरण सांगतो. स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी घोषणा दिली, गरिबी हटाव. गरिबी हटली नाही साहेब, गरीबच हटला बाजूला. योजना तशाच राहिल्या, त्याची अंमलबजावणी झाली नाही. पण
गेल्या 10 वर्षात 25 कोटी नागरिक 25 कोटी नागरिक गरिबी रेषेच्या वरती आले. हे मी नाही सांगत, सर्वे केलेले त्यात. जागतिक दर्जा जगामध्ये जे काही यंत्रणा आहे सर्वेची, हां हां. अशा प्रकारचे सर्वे ज्या यंत्रणा करतात त्या भारतीय जनता पार्टीच्या नाहीत, आमच्या सरकारच्या नाहीत, स्वायत्त आहेत. त्यांनी सांगितलं की गेल्या 10 वर्षात देशातले 25 कोटी नागरिक हे गरिबी रेखाच्या वरती आलेले आहेत. आम्ही केलं ना, आम्ही काय त्याची गोष्ट म्हणजे अंमलबजावणी करण्यामध्ये हा पक्ष सरस आहे. यस, त्यामुळे सरकार जे सगळे आहे success हे होतात. जी योजना आम्ही घोषित केली त्याची अंमलबजावणी करण्याची यंत्रणा आम्ही उभी केली. आणि ती यंत्रणा म्हणजे काय, आम्ही जेव्हा असं म्हटलं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही दर 6,000 रुपये आम्ही देऊ. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काय म्हणले की गरीब शेतकऱ्याला आम्ही 6,000 रुपये देऊ. 6,000 त्या गरीब शेतकऱ्याच्या डायरेक्ट अकाउंटला येत आहेत, मध्ये कोणच नाही. म्हणजे दलाल नावाचा प्रकार तो नाहीच. जे काय होतं ते सगळं संपवलं आम्ही. त्याच्या शेतकरी बांधवाच्या अकाउंटला 6,000 रुपये येतात. आम्ही त्याला जोडले अजून राज्य सरकारचे 612,000 रुपये महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना आज त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट मिळतात. आता तुम्ही म्हणाल 6,000 आणि 12,000 काय होते. हे पैसे कशासाठी आहे, तो शेतकरी बांधव आहे ना खूप मेहनत करतो, त्या शेतीची मशागत करतो आणि पेरणीच्या वेळेस त्याच्याकडे पैसे नसले की बियाणं आणायला तो सावकाराकडून पैसे घेतो, कर्ज घेतो आणि त्याला काय म्हणतो जे उत्पन्न निघेल ते अर्ध तुझं अर्ध माझं. म्हणजे 2-4 हजार रुपयासाठी त्याचं अर्ध उत्पन्न ते सावकाराच्या घशात जाते. त्याच्या मुलाबाळाच्या घशातला म्हणजे तोंडातला घास तो तिकडे जाते. ते होऊ नये म्हणून बियाणं आणण्यासाठी आणि अवजार आणण्यासाठी हे 6,000 रुपये मोदी साहेब. खरं तर आपल्या तुमच्याकडे वेळ कमी आहे. मला हा प्रश्न विचारायला आवडेल की योजना एवढ्या सगळ्या चांगल्या आहेत, असं असताना देखील मोदींना विश्वास आहे का 2024ला ते परत? 100% खात्री आहे. मग तसं असेल तर आपण पाहतोय बिहार असेल, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलेलं आहे, या सगळ्या राज्यांमध्ये तोडफोडचं राजकारण आम्ही तोडफोड करत नाही. किंवा महाराष्ट्रात देखील तीच परिस्थिती आहे आपण पाहतोय. आम्ही कुठल्याही पक्षाला तोडलं नाही. एकनाथ शिंदे असतील, एकनाथ शिंदे साहेबांचा विषय तुम्हाला सांगतो. आता मी महाराष्ट्रातला असल्यामुळे मंत्रिमंडळात राहिलेलो आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, कुठेही आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना म्हटलेलं नाही की तुम्ही शिवसेना सोडून या. मुळात असं आहे की आणि आजही एकनाथ शिंदे साहेबांचं स्टेटमेंट तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, पाहिलं असेल, वाचलं असेल. ते म्हटले आमचा जीव गुदमरत होता, आम्ही 2019ला युती करून निवडून आलो, बहुमत आलं, या महाराष्ट्रातल्या जनतेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत दिलं, तर आमचं बहुमताचं सरकार यायला पाहिजे होतं. पण माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विचार केला, शरद पवार साहेबांबरोबर यांच्याबरोबर वर्षांची युती त्यांनी युती तोडली आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. मग आता लोक प्रश्न विचारतात की मग हे मग वर्षभर कसे होते. आता वर्षभर होते म्हणजे एक तर करोना होता आणि कामकाज जो असेल तो तिथून घरातूनच चालायचा, घरातून चालत होतं. त्यामुळे त्यांनी काय सहन केलं, पण त्यांना ते काही पटलं नव्हतं. आणि पटलं नव्हतं म्हणूनच 50 आमदार आले. हो, 1-2 आमदार घेऊन नाही आले शिंदे साहेब. शिंदे साहेबांबरोबर 50 आमदार बाहेर पडले. आणि मग आता बा आम्ही काय साधू संत नाही, आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आणि आम्हालाही ते आवडलं नव्हतंच ना की आमच्याशी तुम्ही आम्हाला म्हणजे आमच्याबरोबर वर्षांची युती तुम्ही तोडलेली आहे आणि रोष होता. त्यामुळे आम्हाला काय म्हणजे एकनाथ शिंदे साहेब जेव्हा बाहेर पडले तर आम्ही त्यांना मदत केली. सगळे म्हणतात एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, केवळ विकासासाठी आम्ही भाजप सोबत गेलेलो आहोत दिसतो ना डोळ्याला. दुसरी बाजू अशी पण आहे की ईडी असेल, सीबीआय असेल, यांच्या धाकामुळे किंवा यांच्या भीतीमुळे ते भाजपशी जोडले गेले असाही आरोप केला जातो. सत्ताधारी पक्ष म्हणून तुमच्यावर कुठला पोलीस आला का तुमच्या दारात? विनाकारण तर कोणी येऊ शकत. मग झालं. माझ्या प्रश्नाचं उत्तर इथंच आहे. तरी अजित पवारांना अनेक वेळा समन्स मिळाला, त्यांच्यावरती आरोप आहेत, खूप मोठा आरोप. अजित पवार साहेब त्यांना तुम्ही सोबत घेतला. अजित पवार साहेब परवा काय म्हणले तुम्ही वाचलं का, पाहिलं का? ते म्हणाले मी जर गुन्हा केला असेल तर मला शिक्षा होईल. मी नाही, इव्हन कोणी जरी केला जरी गुन्हा केला त्याला खुलासा करावा लागणार आहे, खुलासा करावा लागणार आहे. आणि म्हणले माझीही चौकशी झाली पण मी असा इव्हेंट नाही केला. इव्हेंट कशासाठी करताय? होय, मोदी साहेबांना स्वतः गुजरातचे मुख्यमंत्री असताना अनेक वेळा
त्रास दिला गेलाय. 10 तास 15 तास 20 तास ईडीच्या ऑफिसला बसून ठेवलंय. चौकशी 10 मिनिटाची, पण 15 तास तुम्हाला बाहेर बसून ठेवलंय. पण मोदी साहेबांनी कधीही म्हटलं नाही, कधीही ओरडले नाहीत. करा म्हटलं चौकशी. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते बस हे सगळं होत असताना आपण आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे आपण येऊयात. तुम्ही तुमच्याकडून 2 वेळा लोकसभेच्या इथून खासदार निवडून आलेले आहेत. सोलापूरकरांची आधीपासूनच ओरड आहे, आम्हाला न्याय पाहिजे. एकतर पालकमंत्री तुम्ही एक BJP सरकार असताना तुम्ही परका आम्हाला पालकमंत्री दिलेले आहात आणि खासदार आहेत ते निकामी आहेत. तर याकडे तुम्ही कसे बघता? गेल्या वेळेस 2014 ते 19च्या कालखंडामध्ये आमचं 123 आमदार निवडून आले आणि आम्हाला एक 7, 8, 10, 17 काहीतरी आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे आम्ही भक्कम सरकार आमचं होतं इंडिव्हिज्युअल. त्यामुळं सगळे पालकमंत्री हे आमचे होते, भारतीय जनता पार्टीचे. त्यावेळेस माझे सहकारी मित्र माझे विजय कुमारजी देशमुख साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता हे सरकार जे आलं ते असं तुम्ही अगोदरच्या आपल्या चर्चेत आले की ते शिंदे साहेब आले, अजित पवार साहेब आले, मग तिघांचं मिळून सरकार झालं. पहिल्या वेळेस 2 वाटेकरी होते, 2 पक्ष समसमान. तिसरा वाटेकरी त्याच्यामध्ये कार्यक्रम हा झाला. 3 ठिकाणी कार्यक्रम एकंदरीत करण्यात आला. त्यामुळं मुळात आता मग प्रत्येक जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा किंवा प्रत्येक जिल्ह्यात मंत्री नाहीये, काही जिल्ह्यात नाही तेच, काही जिल्ह्यात 2-2, 3-3 आहेत. मग असं थोडं होतं. मग मला वाटतं राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते काही दिवस आधी ते होते, नंतर आणि आता चंद्रकांत दादा पाटील साहेब आले. पण असं असताना म्हणजे या सोलापूर जिल्ह्यातून 2 कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. असं असताना देखील सोलापूरला पालकमंत्री स्थानिक न मिळणं हा अन्याय झाला असं वाटत नाही का? काय मी सांगितलं ना तुम्हाला की समजा एकनाथ शिंदे साहेबाच असते बरोबर आणि भाजप असं सरकार झालं असतं तर थोडा संधी जास्ती लोकांना मिळाल्या असती शिवसेनेच्या आणि भाजपच्या. जे आज म्हणजे सोबळावरती जर आलं सत्तेत आला असता BJP तर आता परत सगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे झाले असते. युती असल्यामुळे गेल्या वेळेस बी शिवसेनेचे काही पालकमंत्री होते, आमचे काही पालकमंत्री होते. आता तर 3 पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे थोडस आता सहन करावं लागेल. आता आमच्याकडे तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा पवार पालकमंत्री आहेत, पण आता ठीक आहे ना. म्हणजे देश हिताच्या दृष्टीने किंवा राज्याच्या हिताच्या दृष्टीने विचार करत असताना एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री आता थोडं सण आम्ही करू. कारण हा प्रश्न मी मुद्दाम यासाठी विचारला होता की आमच्या दर्शकांना सोलापुरामध्ये मग ते लोकसभा मतदारसंघ असतील किंवा अनेक मतदारसंघामध्ये फार मोठे गंभीर प्रश्न आहेत, ते अजूनही ताटकळत आहेत. त्यामुळे इथला स्थानिक नेता जो आहे तो पालकमंत्री मिळावा आणि दुसरी गोष्ट इथला जो खासदार आहे तो कार्यक्षम असावा अशी देखील मागणी सोलापूरकरांची आहे. तर संभाव्य खासदारांबद्दल तुम्ही आता सोलापूरकरांच्या या मागणीचा नक्कीच सन्मान केला जाईल भविष्यात. आता संभाव्य मतदारांमध्ये जे नावं येणार आहेत येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये त्याबद्दल तुम्ही त्या उमेदवाराबद्दल काय सांगाल? एकंदरीत कसा असेल? मी तुम्हाला एक पक्षाची आमच्या जी एक पद्धत आहे ती सांगतो. राज्य सरकार आमचं आहे, राज्य भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वे केला जातोय, सरकारच्या वतीने सर्वे केला जातोय आणि केंद्रीय स्तरावरून सुद्धा त्या मतदारसंघात सर्वे आमचा चालू आहे. आणि त्याच्यातून पुन्हा आमचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्याशी चर्चा करून केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतं. त्यामुळं आत्ता मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं किंवा अजून कोणाला काय वाटतं याला काय अर्थ नाही आहे. उमेदवारी ठरवताना जी प्रचलित पद्धत आहे पक्षाची तीच अवलंबली जाईल आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाच्या मान्यतेने उमेदवार जाहीर केले जातील. आणि ते एकदा का आमच्याकडे एक पद्धत आहे, एकदा का उमेदवार जाहीर झाला की जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी सगळा पक्ष उभा राहतो. नक्कीच. ठीक आहे, हा झाला तुमचा विचार एकंदरीत तुमच्या पार्लमेंटरी बॉडीबद्दल तुम्ही जे सांगितलेला आहात. नक्कीच एक चांगला कार्यक्षम उमेदवार तुमच्याकडून आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आम्ही करतोच आहोत 100%. पण दुसऱ्या बाजूला हाही प्रश्न आहे की तुम्ही आता मग सोलापूर मतदारसंघ असेल लोकसभेचा आणि माढा असेल आणि त्याचबरोबर राज्यातल्या आणि आधी लोकसभेच्या निवडणुका होणार आणि मग राज्याच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत हे सगळं होत असताना आता तुमच्यापुढे एक सत्ताधारी पक्ष म्हणून पुढच्या निवडणुकीला कसे फेस जाणार आणि कोणते विषय घेऊन
तुम्ही जाणार आहात? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आणि की जो विकास दिसतोय आज जनतेला, रस्त्याचा विषय असेल, रेल्वेचा विषय असेल, नवीन नवीन ब्रिजेस असेल, रेल्वेच्या नवीन लाईन असतील, खेडोपाडी रस्त्याचा विषय असेल, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षात ज्या योजना घोषित केल्या त्या योजनेचा मिळालेला लाभ असेल, लाभार्थी असतील, या आणि एकूणच सगळ्या देशाचं चित्रच बदललेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो विकास आम्ही केलेला आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, या विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. आणि जनतेमध्ये जात असताना केवळ आणि केवळ विरोधक मोदी साहेब नको, पण मोदी साहेब का नको तू सांगा ना. मोदी साहेबांनी काय पाप केलं सांगा बरं. देशाला पुढे घेऊन गेले म्हणून नको, देशाचा विकास केला म्हणून नको, देशाची 12व्या स्थानी असणारी अर्थव्यवस्था 5व्या स्थानी आणली म्हणून मोदी साहेब नको, तुम्हाला देशाला लुटायला मिळत नाही म्हणून मोदी साहेब नको. त्यांच्यावरती आरोप होत आहे हुकुमशहासारखे वागतात. कसं हुकुमशहासारखे वागतात? मला एक सांगा, तुमचं चॅनल आहे, तुमच्या चॅनलमध्ये एक मुख्य संपादक आहेत बरोबर, आणि एक सगळे प्रशासन पाहतात. म्हणजे प्रशासन पाहतात, त्यांनी ते प्रशासनच पाहिलं पाहिजे, जसं त्याचं काम त्याचं काम आहे. आणि तुम्ही संपादक आहात, तुमचं काम आहे, तुम्ही ज्याची मुलाखत असेल किंवा जी बातमी आली ती योग्य आहे की नाही करणे योग्य पाहणं ते सगळं. तर मग आता मला सांगा, मोदी साहेब जर देशात मी योजना घोषित केल्या त्याची प्रभावी अंमलबजावणी होती का नाही हे मी पाहतोय, तर हुकुमशाह कसे झाले मोदी साहेब? हा बाबा, देशाचा विकासच झाला नसता, देशात अराजकता असती तर मग तुमचं म्हणणं किंवा विरोधकाचं म्हणणं आम्ही मान्य केलं असतं. पण देशाचा विकास होतोय. आज मी सोलापूरला येताना मला 3 तास लागले, म्हणजे पुण्यातून निघालो तर मला खात्री आहे की मी सोलापूरला मला जायचंय, मी पुण्यातून निघालो तर 3-3.5 तासात मी सोलापूरला पोहोचणार याची गॅरंटी आहे मला. तेही सुरक्षित वेळेत. पुणे मुंबई 2-2.5 तासात जातोय आम्ही. आता नवीन रस्ता केला नावाशेवाचा, त्यांनी तर अजून 1 तास कमी होणार आहे आमचा. मग हे दिसतंय ना. आणि आता सोलापूरमध्ये येताना एवढे हायवे जे येत आहेत, सोलापुरातनं फ्लायओव्हर झालेत, हे सोलापूरकरांना दिसतंय. हे आहे, सगळे नेते भाजपचे सगळे अगदी पालकमंत्र्यांपासून सगळे येतात. पण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना म्हणा, ज्यांना तुम्ही एक वेगळं विश्व निर्माण केलेलं आहे, अशांना तुम्हाला वाटत नाही का सोलापुरात आपण विमानाने उतरावं? असं आमच्याकडे विमानाचा फार आम्ही प्रयत्न करू ना. ऐका ना, म्हणजे जोपर्यंत जसं आम्ही रस्त्याची कामं केली तसं विमानतळ सुद्धा मोदी साहेबांच्या काळामध्ये गेल्या 10 वर्षात, कारण 2 विमानतळ आमच्याकडे तडकळत राहिलेले, संख्या जी वाढली विमानतळांची. आणि मोदी साहेबांचं जे म्हणणं होतं की या देशातला हवाई चप्पल वापरणारा व्यक्ती सुद्धा विमानाने प्रवास केला पाहिजे त्यांनी, आणि ते केलं त्यांनी. देशांतर्गत विमान जे आहेत त्याला 2-2.5 हजार रुपयात किंवा 2,000 रुपयात किंवा थोडं लवकर तिकीट काढलं तर 1200, 1300, 1400 रुपयात तिकीट मिळतंय. केलं तर त्या सुविधा आमच्या सोलापुरामध्ये पण सोलापूरकरांना मिळाव्यात. जनता राज न्यूज चॅनलच्या आमच्या लाखो दर्शकांच्या 100% मिळणार आम्ही मागणी करत आहोत. कारण केवळ राजकारणामुळे इथली विमानसेवा जी आहे ती थांबलेली आहे असे एकंदरीत सर्वसामान्य सोलापूरकर ओढत आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत जर सुदैवाने तुमची सत्ता जर परत आली तर नक्कीच इथली विमानसेवा आपण सुरू करावी. आम्ही अशा लाखो दर्शकांच्या वतीने तुमच्याकडे विनंती करत आहोत. आपण वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या जनता राज न्यूज चॅनलच्या लाखो दर्शकांशी आपण संवाद साधलात, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुमच्या चॅनललाही शुभेच्छा. थँक्यू.